नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. एखादी व्यक्ती दगावली तर ट्रकचालकाला लगेच 10 वर्षांसाठी तुरुंगात टाकायचे. हेच ट्रकचालक जीवाची पर्वा न करता सलग 10 दिवस गाडी चालवून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतात ना. भारतात कोणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का, असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित करून देशात पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. जाचक कायद्याच्या विरोधात ट्रकचालकांनी पुकारलेल्या बंदला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात पत्रकारांशी ते संवाद साधत होते. ट्रक ड्रायव्हर कसे ट्रक चालवतात ते जीवाची पर्वा न करता तुमच्या गहू तांदूळ अमुक तमुक घेऊन जातात ना. म्हणजे कोणाच्या कामाची किंमतच नाहीये भारतात, असं नाही होत. प्रत्येक माणसाच्या त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल एक थोडासा सार्थ असा आपल्याला प्रेम आदर असलाच पाहिजे. काल पंपावरती मोठमोठा रांगा पाहायला मिळाला. आज पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे. येणार ना. जा पोलीस पाठवा आता इंडियन ऑइल मध्ये, भारत पेट्रोलियम मध्ये, आणि त्यांना सांगा डब्याने घ्या घेऊन जरा पेट्रोल. बघा जमतं का. सगळीकडे पोलीस 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 सुद्धा माणसंच येतो. त्यांनाही समजतो दुःख काय आहे. कोणी ट्रक ड्रायव्हर हिनानंदानी मध्ये राहतो काय. ते ट्रक ड्रायव्हर बिचारे राहतात झोपडपट्टीमध्ये कुठेतरी चाळीमध्ये. 4-4, 5-5 दिवस बायका पोरांपासून लांब राहतात. ते राहतात कुठे, खातात काय, आंघोळ काय करतात कोणाला माहिती आहे का. गरीब माणसाबद्दल कणव नाही, प्रेम नाही, आदर नाही. करायचे काय ते, टाकायचं जेलमध्ये. आपल्याला काय फरक पडतो. एक आखिरी सवाल सर, आप इंडिया इंडस्ट्री घटक में हो. 143 MP सस्पेंड किए गए थे. ये कायदा निकालने के लिए आपको लगता है किस तरीके से? ऐसा है कि जो सब कानून लाने वाले थे वो सब कानून मानवीय अत्याचार के लिए ही लाने वाले थे, और इसीलिए आवाज नहीं उठनी चाहिए और ये देश को पता ही नहीं चलना चाहिए ये कानून है क्या. इसके लिए उनको बाहर ही निकाला गया था. इसलिए तो हम बोल रहे हैं कि वो लोकतंत्र की हत्या थी. भारत को मालूम ही नहीं कानून क्या आने वाला है. ये 90 दिन जेल में रखना विदाउट बेल, ये कोई कानून है. पुलिस की तो मजा हो गई, मजा. कौन आ गया साहब, इसको टाइट करो, 90 दिन. और आज के वाला आपको मालूम है पुलिस तो सिर्फ फोन पे काम करते हैं. ऊपर से फोन आया, ऊपर से किधर से आता है मेरे को ही मालूम नहीं, ऊपर फोन है. सस्पेंशन तो सोची समझी साजिश है. अरे ये सोची समझी साजिश ही है. इस देश को पुलिस राज बनाने का जो प्रयास हो रहा है, इसके अंतिम चरण में हम आ गए. और डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने कहा था कि बेल ये अधिकार है, उस अधिकार को खींच मत लेना. पोलिसी राज सुरू झालंय आणि पोलिसी राज हे अंतिम अवस्थेत कुठे जातं हे आपल्याला जास्त माहिती नाही. ट्रक चालकांचा असंपर्क सुरूच राहिला तर काय वाटतंय. असं आहे की तुम्हाला असंच वाटलं होतं जेव्हा भारतामध्ये किसान आंदोलन सुरू झालं होतं, 1-2 दिवसात मागे घेतील, काय करतील. माणसं जेव्हा ईर्षेला पेटतात ना तेव्हा मारायला येते. ट्रकवाले घाबरले. 10 वर्ष जेल आणि 15 लाख रुपये दंड. आणायचं कुठनं 15 लाख रुपये वाईटचा दंड. त्याला काय वाईट मध्ये पगार मिळतो. त्याच्या घरात काय 4-5 किलो सोनं आहे. माणसाची नोकरी आणि त्याचं मूल्य हे समजून घेण्याचं काम असतं. आणि त्याच्यासाठी आपली नजर चौफेर फिरलेली असली पाहिजे की कोणाची काय जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने काय होऊ शकतं. त्या भाजीपाला बंद होणार आहे, उद्या दूध बंद होणार आहे. पेट्रोल डिझेल द्या सोडून, ते दुधाशिवाय आणि भाजीपाल्याशिवाय तू तरी जगशील का. मटण बंद होईल, चिकन बंद होईल. जे पाण्याच्या टँकर्स गावावर जातात त्या टँकर्स बंद होतील.
आणि हे फक्त ठाण्यापुरतं वागडी इस्टेट पुरते मर्यादित नाही की दत्त मंदिरमध्ये बैठक झाली आणि प्रश्न सोडवला. हा भारतभरचा संप आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसेल. आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार सुभाष भोईर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणेश नाईक हे आव्हाडांच्या स्वार्थी, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले. आव्हाड स्वतःला पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य आहेत, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे. काल पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट, बेलगाम आपल्या प्रसिद्धीसाठी आरोप केले. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं योगदान व ते समाजकारणातलं असेल, राजकारणातलं असेल, नाकारण्याचं कुठलंही कारण नाही. पण ज्या वेळेला माननीय अजितदादांना पवार साहेबांनी 1991 साली बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली, त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक बारामती विधानसभेतनं वाढत्या मताधिक्याने अजितदादा जिंकत आले आणि 2019च्या विधानसभेमध्ये तर 1,95,641 मतं, झालेल्या मतदानाच्या 83.24% मतं ही माननीय अजितदादांना मिळाली. सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आणि महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा सीट्सपैकी सर्वात जास्त मताधिक्य म्हणजे 1,65,265 मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपलं कर्तृत्व बारामतीपुरतं न मर्यादित ठेवता आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की माननीय अजितदादा हे कायम दादागिरी करतात. अनेक वर्ष पक्षामध्ये ते दादागिरी करत आले, पण माननीय अजितदादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं. एखादं काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात, हे काम माझ्याच्याने होणार नाही.
पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थ आत्मकेंद्रित असल्यामुळे कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसेल. ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की अजितदादांच्या ह्या दादागिरीमुळे अनेक चांगली माणसं शरद पवार साहेबांना सोडून गेली. माझं जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की कधीतरी आत्मचिंतन त्यांनी करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी सोडून गेली. नावं घ्यायला झालं तर अनेक नावं मी घेऊ शकतो. प्रताप सरनाईक असतील, सुभाष भोईर असतील, निरंजन डावखरे असतील, ते अगदी गणेश नाईकांपर्यंत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला अनेक लोक ठाणे जिल्ह्यातनं राष्ट्रवादी सोडून गेले. पुढे जाऊन ते हे देखील म्हणतात की सकाळच्या शपथविधीनंतर परत आल्यानंतर अजितदादांना जे उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं ही खूप मोठी चूक झाली. मला माहीत नाही की आजकाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड स्वतःला आदरणीय पवारसाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत का? कारण त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये माननीय अजितदादांना उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देण्याकरता आदरणीय साहेबांचा देखील आशीर्वाद होता. आणि म्हणून त्याही वेळेला बहुतांश राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांना होता. सत्ता गेल्यानंतर ज्या वेळेला विरोधी पक्षनेता बनवायचं होतं त्याही वेळेला बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा सन्माननीय अजितदादांच्या बरोबर होता. ते अगदी त्यांनी ज्या वेळेला 2 जुलैला वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळेला देखील बहुतांश आमदारांचा पाठिंबा हा अजितदादांबरोबरच होता. आणि म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील त्यांच्याबरोबर नव्हता. त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे. लवकरच मकर संक्रांत येते, सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी अर्थात आम्ही ठाणेकर. माझा जन्म ठाण्यातला आहे, बेडेकर हॉस्पिटलमधला. माझी शाळा ठाण्यातली आहे, मोह विद्यालय. माझं कॉलेज ठाण्यातलं आहे, जोशी बेडेकर महाविद्यालय. माझं कथ्थक विशारद मी ज्यांच्याकडे शिकले ते गुरु डॉक्टर राजकुमार केतकर. ठाण्यातच मी त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतलं. ठाण्यात माझ्या रंगायतन आहे, ठाण्यात माझ्या मोठमोठे थिएटर्स आहेत. माझ्या ठाण्यात ज्या वेळेला मी लहान होते, शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, तेव्हा तर बऱ्याचशा संस्था हौशी रंगभूमीवर काम करायच्या. त्या ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या चळवळी होत्या. कलासरगम नावाची संस्था आपल्या ठाण्यात होती जी राज्यनाट्य स्पर्धांना उतरायची, जी त्यांना पटलेली आवडलेली एखादी संहिता नाट्यरूपांतर करून तुमच्या समोर आणायची. ठाण्यामध्ये खूप मोठी मैदान आहेत. त्याचा फायदा असा की ठाण्यात खूप भाषणं व्हायची. वेगवेगळी मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या इथे यायची आणि त्यांचं 7-8 दिवस अशी व्याख्यानमाला चालायची. ठाण्यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत, ठाण्यामध्ये डॉक्टर विजय बेडेकर आहेत, ठाण्यात डॉक्टर मंजिरी देव आहेत, ठाण्यात डॉक्टर अनिल काकोडकर आहेत. काहींची नावं माझ्याकडनं राहतील. ठाण्यात प्रवीण दवणे आहेत, ठाण्यात अशोक बागवे आणि मी आहे. काय हवं अजून असं माझं ठाणं आहे. या ठाण्यात म्हणजे ह्या सगळ्यांची नावं घेण्याचं भाग्य मला मिळालं. कारण कदाचित ठाण्यात जर मला एखादा कथ्थक नृत्याचा क्लास नसता तर मी आळस केला असता. ठाण्यात जर गडकरी नसतं तर काय असतं स्टेज, असं कदाचित माझ्याकडनं झालं असतं. माझ्या घराजवळच उत्तमोत्तम व्यक्तिमत्व लेखक राहायचे. त्यांचा सहवास नसता मिळाला तर असतं काहीतरी शब्दांशी संबंधित काहीतरी लिहितात लेखक, असं मला वाटलं असतं. पण माझा जन्म योगायोगाने ठाण्यात झाला. पण या ठाण्याने मात्र माझं सोनं केलं. अजूनही मला बरेचदा विचारतात
खूप श्रीमंत झाल्यावर तुम्ही कुठे जाणार? ठाण्यात. कारण ठाणं ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी, रंगभूमी सुद्धा आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.